मित्रांनो, आयुष्यात असं कधी झालंय का की सगळं काही सुरळीत असताना अचानक एखादं संकट येतं आणि आपण कोलमडून जातो. आपण विचार करतो, हे माझ्यासोबतच का झालं किंवा हे सगळं का बदललं. आजपासून 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरांनी या प्रश्नाचं उत्तर एका ओवीत दिलं आहे. अशी ओवी जी तुम्हाला कोणत्याही संकटात स्थिर राहायला शिकवेल. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायातील 100वी ओवी, जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला आणि पर्यायाने जे आपल्याला जीवनाचा एक महान नियम सांगतात. ओवीवर जाण्याआधी जर तुम्हाला आमचा हा आध्यात्मिक प्रवास आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलची स्पेशल मेंबरशिप घेऊ शकता. तसेच खाली दिलेल्या सुपर थँक्स बटनाद्वारे तुम्ही आमच्या आवडीनुसार आम्हाला सपोर्ट करू शकता. तुमच्या या पाठिंबामुळे आम्हाला असाच दर्जेदार आशय निर्माण करायला बळ मिळते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माऊलींच्या विचारांची शिदोरी तुमच्यापर्यंत रोज पोचत राहील. अनादिसिद्ध हे आगवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का सोचावेस सांगे मज. या ओवीचा अर्थ समजून घेताना आधी आपल्याला पार्श्वभूमी समजून घेऊया. कुरुक्षेत्रावर अर्जुन मोहाने ग्रासला आहे. त्याला वाटतंय की मी माझ्या माणसांना मारणार आहे, हे सगळं संपणार आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला स्थितप्रज्ञ होण्याचा मार्ग सांगत आहेत. अनादिसिद्ध हे आगवे म्हणजेच माऊली म्हणतात, हे जग ही सृष्टी आणि यात होणारे बदल हे अनादिसिद्ध आहेत. म्हणजे काय तर हे नियम कुणी काल परवा बनवलेले नाही. सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर असंच चालत आलं आहे. जन्म आणि मृत्यू, सुख आणि दुःख, ऊन आणि सावली या गोष्टी सृष्टीचा मूळ स्वभावात आहेत. होत जात स्वभावी म्हणजेच बघा, झाडाचं पान गळणं हा त्याचा स्वभाव आहे आणि नवीन पालवी फुटणं हा त्याचा स्वभाव आहे. लाट येते आणि वसरते हा देखील समुद्राचा स्वभाव आहे. आपण काय करतो? आपण बदलणाऱ्या गोष्टींना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मनासारखी घडते तेव्हा आपल्याला ती कायम हवी असते. पण श्रीकृष्ण म्हणतात, बाबाऱ्या, हे सगळं होत जातं, असणारच आहे. बदल हा या जगाचा एकमेव स्थायी नियम आहे. शोकाचे मूळ आणि समाधान म्हणजेच तरी तुवा का सोचावे सांग मूज. येथे श्रीकृष्ण अर्जुनाला थेट प्रश्न विचारतात. मग तू शोक का करतोस? हा प्रश्न आजही देखील आपल्या आयुष्यात लागू होतो. अपेक्षा विरुद्ध वास्तव. आपण दुःख का करतोय? कारण आपल्याला वाटतं की परिस्थिती बदलू नये. पण जेव्हा आपण हे स्वीकारतो की हे सुद्धा जाणार आहे, तेव्हा शोकाची धार कमी होते. आपल्याला वाटतं सगळं मी करतोय, पण माऊली म्हणतात, हे स्वाभाविक घडत आहे. निसर्ग आपलं काम करत आहे आणि तुम्ही कितीही रडलात तरी सूर्याला मावळण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मग जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून स्वतःला त्रास का करून घ्यायचा? तुमची नोकरी असो, नाते असो किंवा आरोग्य, यात चढ उतार येणारच. जर आज वाईट वेळ असेल तर ती स्वाभाविक जाणारच आहे आणि जर चांगली वेळ असेल तर तिचा अहंकार करू नये, कारण ती सुद्धा बदलणार आहे. यालाच साक्षीभाव म्हणतात. या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला अलिप्त राहायला शिकवतात. अर्जुनाला युद्ध करायचे आहे, पण ते कर्तव्य म्हणून, फळ म्हणून नाही. जेव्हा आपण समजतो की हे जग एक रंगमंच आहेत आणि इथे प्रत्येक गोष्ट येत जात राहणार आहे, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. माऊली म्हणतात, विश्वाचा हा पसारा ज्या नियमाने चालतो, तो नियम समजून घेणारा माणूस कधीच दुःखाच्या डोहात बुडत नाही. तो संकटातही शांत असतो आणि सुखातही उड्या मारत नाही. मित्रांनो, माऊलींची ही ओवी आपल्याला सांगते की बदल हे स्वीकारणे सुखी होण्याचं गमक आहे. तुम्हाला या ओवीचा अर्थ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्या प्रसंगात अशा ओवीने तुम्हाला धीर दिला असेल, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. अशा सखोल ज्ञानेश्वरी चिंतनासाठी आमच्या चॅनलसोबत राहा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.